ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शैक्षणिक क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे। ASM AI फेस 2026च्या समारोपाप्रसंगी सर्व कॅम्पसवर एकाच वेळी राबवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या मल्टी कॅम्पस AI स्किल कार्यशाळेसाठी वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाकडून अधिकृत जागतिक विक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। 9 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या उपक्रमात 150हून अधिक AI कार्यशाळा आणि 50 स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात 6000हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। या सोहळ्यात ASM समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाचपांडे यांनी हा विक्रम म्हणजेच केवळ आकड्यांचा खेळ नसून सामूहिक परिवर्तनाचा पाया असल्याचं नमूद केलं। 15 दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापरावर आधारित AI साधने आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचं सखोल प्रशिक्षण देण्यात आले। डॉक्टर पाचपांडे यांच्या डिजिटल ट्विन कीनोट भाषणाने सुरू झालेला हा महोत्सव भारतातील सर्वात मोठ्या समन्वित AI साक्षरता उपक्रमांपैकी एक ठरला आहे। या यशाने ASM समूहाने तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये आपले अग्रगण्य स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। आपल्या प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदीजींनी AI इम्पॅक्ट समिट लॉन्च केली होती दिल्लीमध्ये आणि त्याला अनुसंगून आम्हाला काही इव्हेंट्स करायला सांगितले होते। तर भरपूर संस्थांनी एक दिवसाचे इव्हेंट केले, काही एका स्पीकरला बोलवलं आणि त्याच्यातच संपवलं। पण ASM मध्ये आम्ही वेगळा विचार केला। विचार असा होता की AI हे नुसतं एक इव्हेंट नसून हे ॲक्च्युअल कसं इम्प्लिमेंट करण्यात यावं आणि प्रत्येक आमच्या संस्थेच्या DNA मध्ये त्याला कसं टाकता येईल याचा आमचा प्रयत्न होता। आणि हे करण्यासाठी एक इव्हेंट करून होत नाही, म्हणून आम्ही काय केलं की एक रूपरेषा तयार केली आणि प्रत्येक संस्थेच्या हेडला एक टास्क फोर्स बनवायला सांगितली आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आणि याच्या माध्यमातून 6000च्या वरती मुलं, आमचे शिक्षक वर्ग आणि त्याच्याबरोबरच स्टुडंट्स आणि नॉन टीचिंग स्टाफलाही आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं की प्रत्येक आमचा रिसेप्शनिस्ट असो, अकाउंटंट असो, ड्रायव्हर असो, त्यांनाही AI शिकवण्यात आलं। नुसतं आम्ही शिकवलं नाही तर टूल्स हँड्स ऑन एकाच वेळेला 15 संस्थांमध्ये शिकवण्यात आले। 150च्या वरती वर्कशॉप झाले, 120च्या वरती आम्ही AI एक्सपर्ट्सला कॅम्पसमध्ये बोलवलं होतं आणि नुसतं हे ट्रेनिंग नाही संपवलं। ट्रेनिंग नंतर आम्ही भरपूर सारे कॉम्पिटिशन्स केले, क्विज कॉम्पिटिशन्स केल्या, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन्स केले, प्रत्येक फॅकल्टी मेंबरनी रिसर्च पेपर लिहिलेले आहेत आणि मी AI कसं शिकवण्यामध्ये वापरणार त्याच्यावरती प्रत्येकाने एक 10-10 मिनिटाचं प्रेझेंटेशन केलं। आयडिया अशी होती की मुलांनी जे शिकलंय, फॅकल्टीनी जे शिकलंय AIचं ते इम्प्लिमेंट करून दाखवावं। तर असा हा फार वेगळा उपक्रम होता ज्याच्यानी सगळ्यांमध्ये AIच्या वरची भीती गेलेली आहे, तो माइंडसेट चेंज झालेला आहे आणि माझं आधीपासूनच मत आहे की AI हे काही जॉब्स घेणार असं भाऊ करायची गरज नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा AIला आपण आपल्या फॅकल्टीसाठी एक को असिस्टंट, को पायलट कसं तयार करता येईल याच्यावरती आपला फोकस होता। सेम वे स्टुडंट्सनी AI वापरून कसं प्रोडक्टिव्ह होईल, कसं मुलांना जास्त वेळ मिळेल फोकस करायला शिक्षणावरती आणि मार्क कसे जास्त मिळवता येतील याच्यावरती आमचा सगळा हा फोकस होता। तर आय डेडिकेट इट टू ऑल आवर स्टाफ, स्टुडंट्स अँड आवर टास्क फोर्स मेंबर्स। इट्स अ कलेक्टिव्ह टीमवर्क आणि टीमवर्कमधूनच हे सगळं आम्ही साध्य करू शकतो।